समाधान प्राप्त करायचं असेल तर परमात्मा आवश्यक आहे. समाधानाची जागा कुठे आहे? समाधानाची जागा समाधान हॉटेलमध्ये नाही. हॉटेलचं नाव तर समाधान हॉटेल. तिथे शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल. 2-4 माळकरी चला म्हणजे शुद्ध शाकाहारी आहे. सकाळी सकाळी भजे तळायला सुरुवात केली. भजे तळता तळता कळीत उडी मारली उंदराने. त्या भज्यावर उंदरी तळून निघाला. शेपूट धरून दिला फेकून. पुन्हा त्याच्यात त्याच तेलात भजे तळा सुरू. गरमागरम भजे शुद्ध शाकाहारी. 4 जण गेले की हॉटेलात. 4 माळकरी होते, शुद्ध शाकाहारी आहेत. सपटून भजे खाल्ले. 500 रुपये बिल झालं. पैसे कोणाकडे नाही लागले की मग पाहिला हॉटेल मला पैसे काढा. हा म्हणलं तो देईल तो म्हणतो पैसे कोणाकडे नाही. एक म्हणलं मी आणून देतो चालणार नाही. तुमच्या कोट काढा म्हणले. कोट काढून द्या. पैसे आणून द्या मग कोट घेऊन जा. सांगितलं हॉटेल तो समाधान आहे. म्हणजे समाधान आहे पण पैसे दिले तर समाधान. समाधान हॉटेलचा अर्थ कोणी फुकट खावाचा अर्थ होत नाही. समाधानाची जागा ती नाही आहे. ज्यांनी सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलेला असा वैष्णव म्हणजे निका वैष्णव तो कार्याचा देखा नाही. कारण भक्तीचा दिखावा करणारे फार लोक असतात. एक संन्यासी महात्मा होते, अतिशय त्यागी महात्मा. एका राजाला कळलं कोणतरी संन्यासी महात्मा या ठिकाणी राहतात. तो राजा येऊन त्या संन्यासाची सेवा करून आला. एक दिवस त्या संन्यासाच्या मनात विचार आला, आपण सर्व मोहममतेचा त्याग करून या ठिकाणी जंगलात राहतो. इथे हा राजा आपली सेवा करतोय. उद्या या राजाचा मोह निर्माण झाला तर त्यापेक्षा त्याग केलेला बरं. साधूने राजाला सांगितलं मला उद्या जायचं म्हणले. राजा म्हणला महाराज थांबा काही दिवस. नाही जायचं ठरवलं. मी ठरवलं. कुठं जायचं तुम्हाला? तुला काय करत कुठं जायचं? साधू आहेत आपल्या मस्तीत राहतात. फकीरों का न पूछो ठिकाना जहाँ आसन लगाया वही पर मकाना. कभी घी गणा तो कभी मुट्ठी चणा तो कभी वो भी म्हणा. संत आपल्या मस्तीत राहतात. काय करत आम्हाला? राजा म्हणलं पण राजा या नात्याने तुम्हाला काही द्यावं अशी माझी इच्छा आहे. साधू म्हणला मला काहीच नकोय. राजाने खूपच आग्रह केला. ठीक आहे तू आग्रह करतोस तर मी सांगतो ते. म्हणजे काय मला स्वतःला तर काही नको आहे पण आमचे हे जेवढे माळकरी लोक आहेत ना या सगळ्या माळकऱ्यांचा टॅक्स माफ करून टाक. राजा म्हणले ठीक आहे. आता एवढे मोठे महात्मा म्हणले शब्द टाळता येत नाही. वाऱ्यासारखी बातमी पसरली ना माळकऱ्यांचा टॅक्स माफ. दुसऱ्या दिवशी माळीच्या दुकानावर गर्दीच गर्दी. तर दुकानदार म्हणले इतके लोक अचानक सुधारले म्हणजे एवढे माळकरी. त्यावेळेला काहीतरी या लोकांचा स्वार्थ असला पाहिजे. त्याने सुद्धा 10 रुपयाची माळ 100 रुपयाला त्याने घेतलं झालं. सगळेच लोक माळकरी बनले. टॅक्स घ्यायचा कोणाकडून? राजा दरिद्री झाला. राज्य चालवणं मुश्किल झालं राजाला. जनतेचे टॅक्स होता राज्य चालतं. टॅक्सच बंद झालं. सगळेच माळकरी. साधू परत भ्रमण करीत करीत आल्यानंतर राजाची दयनीय अवस्था पाहिली. राजाला विचारलं राजे अशी अवस्था का झाली? म्हणजे महाराज तुम्ही आदेश केला माळकऱ्यांचा टॅक्स माफ करायचं. सगळेच माळकरी टॅक्स घ्यायचा कोणाकडून? त्याच्यातले ओरिजिनल माळकरी ओळखले पाहिजे. म्हणजे कसे ओळखणार? तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे. दुसऱ्या दिवशी साधून निरोप पाठवला. राजा आजारी पडलेला आहे. राजाची तब्येत जरा जास्त सिरियस झालेली आहेत. राजाला ICU मध्ये अतिदक्षतेमध्ये हलवलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं राजाच्या दोन्ही किडन्या फेल होत चाललेल्या आहेत. राजाला माळकरीची किडनी पाहिजे. प्रत्येक जण विचार करतो आणि आपला नंबर लागतो का काय? रात्रीतून माळी भरा. जेवढे ओरिजिनल माळकरी होते तेवढेच टिकले. बाकीच्या टाकल्या माळी करून. याला कोणता भक्त म्हणावं? काही लोकांनी कोरोना काळात माळी काढून टाकल्या नव्हतं. का माळ दिसत नाही त्यामुळे कोरोनात तुटली. कोरोना माळीचा काय संबंध? याला कोणता भक्त? भक्त त्याला म्हणतात जो कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताची भक्ती सोडित नाही. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या दिवासी आठविते. प्रल्हादासे पिता करीतो जाचुनी परितो स्मरे मनी नारायण.
सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला नाही विसरला पांडुरंगा. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर तो परमात्म्याची भक्ती सोडित नाही. त्याला निका वैष्णव तो काल्याचा अधिकारी आहे. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रमा. अनाधिकारी कोण? अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये तुकोबारांनी ब्रह्माधिकांना घेतलं बरं का. तुकाराम महाराजांच्या परीक्षेमध्ये ब्रह्मदेव नापास. तुकाराम महाराजांनी ब्रह्मदेवाला नापास केलं. कारण ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासर चोरून दिले नसते. एकदा भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांच्या समवेत भोजन प्रसाद घेत असताना गोपाळांचं उच्चिष्ट खाताना ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ब्रह्मदेवाला संशय आला की भगवान परमात्मा उच्चिष्ट सेवन करू शकतो का? जो उच्चिष्ट सेवन करतो तो भगवान असू शकतो का? गीतेमध्ये भगवान सांगतात उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनम तामस प्रियम. उच्चिष्ट भोजन हे तमोगुणी माणसाला प्रिय असतं आणि भगवंताच्या जवळ तमोगुण नसतो. भगवंताच्या जवळ शुद्ध सत्वगुण आहेत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वागत शुद्ध सत्वगुण विनली षडगुण गोडे रत्न ललित तुझा श्याम सुंदरा शोभली रे तुझी. सच्चिदानंद मिळवणे शुद्ध स्वतःगुण विनली रे षडगुण गोंडे रत्न ललित तुझं श्याम सुंदरा शोभले रे. सच्चिदानंद शुद्ध स्वतःगुणाने विनले. भगवंताच्या जवळ तमोगुण नसतो आणि कारणाशिवाय कार्य प्रगट होत नाही. ज्या अर्थी उच्चिष्ट सेवन करण्याचं कार्य कृष्णाकडून घडतंय त्या अर्थी कृष्णाजवळ तमोगुण आहे आणि ज्या कृष्णाजवळ तमोगुण आहे त्या अर्थी कृष्ण भगवान असू शकत नाही असा संशय व्यक्त केला ब्रह्मदेवाने. पण ब्रह्मदेव विसरला. रामाने शबरीची उच्चिष्ट बोलत नव्हती खाल्ली. ब्रह्मदेवाला संशय निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाने गोपाळाने वासरं चोरून दिलीत महाराज. भगवंताने अंतर्दृष्टीने पाहिलं ब्रह्माजी बेटा पहचान नाही तर बाप हो. कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताच्या नाभीपासून झाली. भगवान म्हणतात ब्रह्माजी चमत्कार की बिना नमस्कार नहीं होगा बेटा दिखाता हूं. नवीन गोपाळ वासर भगवंताने निर्माण केले. नवीन निर्माण केले म्हणण्यापेक्षा भगवानच गोपाळ बनले, भगवानच वासर बनले. अलौकिक वेगळा याचे एक रहस्य सांगतो तुम्हाला. यशोदेच्या अंगणामध्ये कृष्णाला खेळताना पाहून काही गोपींना ग्लानी निर्माण होत होती की यशोदेच्याच घरी भगवान का, आमच्या घरी का नाही, असं आम्ही कुठं कमी पडलो, कुणीटा आमचं पुण्य कमी पडलं, अशी ग्लानी निर्माण होत होती. आणि त्या गोपींची ग्लानी दूर होण्याकरता भगवान या लीलेमध्ये गोपाळांच्या रूपाने गोपिकांच्या जवळ आहेत. कारण जे खरे गोपाळ होते ते ब्रह्मदेव चोरून दिले. आता जे गोपाळ होते ते भगवानच गोपाळ बनलेले आहेत. गोपाळांच्या रूपाने गोपिकांजवळ भगवान आहेत आणि वासराच्या रूपाने गाईजवळ भगवान आहेत. एक दिवस माता यशोदा गोदहन करीत असताना कृष्ण पळत आला. मैया मैया मला भूक लागली, यशोदे घराकडे जा मला जेवू घाल. घराकडे जा मला जेवू घाल.
आई भूक लागली. यशोदा गाईचं दोन करीत होती. यशोदा खाली बस बाबा आ केल्यावर गाईच्या दुधाची धार कृष्णाच्या मुखात सोडली. दारोष्ण दूध भगवान पित आहेत. गायीने ओढून पाहिलं, गायीला आनंद झाला. ब्रह्मांडाला तृप्त करणारा परमात्मा आज आपल्या दुधाने तृप्त होत आहे. यापेक्षा भाग्य कोणतं असू शकतं? गायीने पाठीमागे ओढून पाहिलं, गायीने अंबरडा फोडला आणि गायी वासराप्रमाणे बाळाला चाटू लागली. गायीच्याही मनात भाव निर्माण झाला, स्तनाला मुख लावून जर दुग्ध प्राशन केलं तर किती आनंद होईल. आज भगवान गायीची सुद्धा इच्छा पूर्ण करतात. वासराच्या रूपाने भगवान गायीच्या जवळ आहेत, गोपाळांच्या रूपाने गोपींच्या जवळ भगवान आहेत. अशी लीला 1 वर्षभर चालली. मृत्यूलोकातील 1 वर्ष आणि ब्रह्मलोकातील 1 त्रुटी. ब्रह्मलोकामध्ये त्रुटीचा काळ गेला आणि मृत्यूलोकामध्ये 1 वर्षाचा काळ गेला. ही त्रुटी म्हणजे काय? या त्रुटीचं प्रमाण सांगितलं श्रीमद भागवतामध्ये, तृतीय स्कंदामध्ये, विदुर मैत्र संवादामध्ये आणि कालगणना सांगितलेली. त्यामध्ये त्रुटी सांगितली. पूर्वी धाब्याचे घर असायचे, त्याला धार असायचं आणि सूर्य मध्यान्ह सूर्याचा किरण आतमध्ये पडायचा आणि अशा वेळेला त्या सूर्य किरणामध्ये 1-1 कण असे उडताना दिसतात आपल्याला. तो सूर्य किरणामध्ये उडणारा कण जो आहे त्याला श्रीमद भागवतामध्ये त्रसरेणू म्हटलेलं आहे. आणि त्या त्रसरेणूला सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला एक त्रुटी असं म्हणतात. आजच्या कालमापनानुसार जर त्याचं मापन केलं तर तो निघतो 1 सेकंदाचा 2109 अंश. बर का? सेकंदाचा 2109 अंश होतो. म्हणजे 2109 त्रुटी जेव्हा होतात तेव्हा 1 सेकंद होतो. 1 त्रुटीचा काळ गेला ब्रह्मलोकामध्ये. मृत्यूलोकामध्ये 1 वर्ष गेलं. गोपिगीतामध्ये सगळं वर्णन आहे. त्रुटी युगाय ते त्वाम पश्यता. अरे कृष्णा, तुझ्या वियोगामध्ये त्रुटी आम्हाला युगासारखी वाटते. आणि ब्रह्मदेवाने ज्या येऊन पाहिलं गोपाळ वाचतो तर आपण चोरून नेले इथे कसे. ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला महाराज. नकडे तो साचार ब्रह्मादिका. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला नाही, इंद्राला कृष्ण कळाला नाही, म्हणून आम्ही त्यांना काला तर देणार नाही, पण वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरणामध्ये
माहिती का, उत्तम लोकांना दाखव, ब्रह्मादिकांना वापरल्या दाखव, काला मिळणार नाही, कारण ते काल्याचे अधिकारी नाही आहे. मग काल्याचे अधिकारी कोण आहे? भक्त वारकरी. बर का, मंत्री महोदय मुंबईला मोठ्या बंगल्यात जरी राहत असले ना, पुण्याला मुंबईला, परंतु हुरडा पार्टीचा आनंद बंगल्यात नाही येणार, जंगलने मंगल. तसं भगवंत वैकुंठात जरी राहत असले तरी काल्याचा अन्न त्यांना वैकुंठात नाही म्हणा. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. भगवंताला काला खायचा असेल तर आमच्याकडे यावं लागेल, कारण काल्याचे अधिकारी आम्ही आहोत. या भूमंडळातील गाडे वीर शेवटच्या चरणावर. तुका म्हणे भूमंडळी, 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 दोन 5 मिनिटात आपण काल ओळखून घेणार आहोत. तुका मंडळी भूमंडळी आम्ही बडी वीर गाडे. आम्ही या भूमंडळातील गाडे वीर आहोत, काल्याचे अधिकारी आम्ही आहोत. आणि अनाधिकाराला काला मिळणार. या जीव ब्रह्मैक्य रूपी काला आहे. काला म्हणजे परमात्म्याची एकता, अशा प्रकारे असणारा हा काला. या काल्याच्या कीर्तनामध्ये विशेषतः चौर्य लीलेचं वर्णन केलं जातं. एका माणसं विचारले, म्हणले महाराज काय तुमचा भगवान चोऱ्या करतो आणि त्याचं कीर्तन पूर्ण? कृष्ण तर चोर आहे. कृष्ण चोर नाही आहे, कृष्णाला चोर म्हणणारे चोर आहे. तुम्हाला कसं काय? जी वस्तू आपली नाही तिच्यावर बळजबरीने अधिकार प्राप्त करण्याचा चोरी म्हणतो. संसार माझा नाही तर माझा म्हणतो.